टीव्हीवर आपण सगळेजण जाहिरात पाहतो, पण ही जाहिरात टीव्हीवर येते कशी, या जाहिरातीचा प्रवास नेमका कसा असतो, याच क्षेत्रात वेगवेगळे जे प्रश्न असतात, वेगवेगळी जी आव्हानं असतात, ती काय असतात, या सगळ्या निमित्तानं आज आपल्यासोबत बोलण्यासाठी ज्यांना या क्षेत्रातला अर्थात टीव्हीवरच्या जाहिरातींची ज्यांनी सुरुवात केली असं जे नाव आहे, गेली 25 वर्ष जे या क्षेत्रात काम करतायत, इतकंच नाही तर पहिली अशी जी एजन्सी आहे, ज्या एजन्सीनं या सगळ्या टीव्हीवरच्या जाहिरातींची महाराष्ट्रातून सुरुवात केली, ते मनोज गोखले सर आपल्या सोबत आहेत. पुढारी न्यूज मध्ये आपलं स्वागत आणि खरं अभिनंदन की 25 वर्ष तुम्ही या क्षेत्रात काम करताय. सुरुवात तुमच्यापासून झाली, कसा अनुभव होता, सुरुवात कशी होती त्याबद्दल सांगा. सुरुवात अशी होती की मी एका लोकल न्यूज चॅनलमध्ये काम करत होतो आणि ते करत असताना मला मुंबईवरनं मी जाहिरात आणायचो. मी तेव्हा उलटा रोल करायचो, तेव्हा मी जाहिरात सेल्समध्ये होतो. तर मी तिथनं जाहिराती आणायला मुंबईला जायचो, कारण माझा कटाक्षाने असा प्रयत्न होता की लोकल जाहिराती, टीव्ही हे मीडियम एक्सप्रेशनवाला मीडियम आहे आणि त्याच्यामध्ये प्रेझेंटेशनला खूप महत्त्वाचं आहे, कारण तेच डिलिव्हर करतं त्याच्यामध्ये. त्यामुळे त्याच्यात लागणाऱ्या जाहिराती तशाच असल्या पाहिजेत, कारण आपण टीव्हीवर बघतो त्या अतिशय सुंदर प्रोडक्शनने बनवलेल्या असतात. तर हे करताना मी मुंबईच्या एजन्सीजमध्ये जायला लागलो आणि तिथं ऑटोमॅटिकली माझा इंटरेस्ट डेव्हलप झाला आणि मग मी स्वतः असं ठरवलं की आपण स्वतः का चालू करायचं नाही. पण स्वतः चालू करायचं तर कुठले काम करताना त्याच्यात नॉलेज पाहिजे आपल्याला. म्हणून मी काय केलं की अनुभव तर मिळत होता, प्लस अकॅडमिक आपल्याला नॉलेज पाहिजे त्याचं, कारण त्या सायन्स कळल्याशिवाय मजा नाही कुठली गोष्ट करणं. म्हणून मी सिम्बायोसिसमधनं ॲडव्हर्टायझिंगमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन केलं 98-99 साली आणि 9/9/99ला मी माझी एजन्सी चालू केली. आणि कोइन्सिडन्स असा की 15 ऑगस्ट 1999ला अल्फा मराठी पहिली प्रादेशिक वाहिनी महाराष्ट्रातली चालू झाली होती. सो साधारण 15 दिवसामध्ये मी माझी एजन्सी चालू केली आणि तेव्हा जो ओव्हरऑल सिनॅरिओ होता ॲडव्हर्टायझिंगचा, त्याच्यामध्ये प्रिंट, होर्डिंग हे ट्रॅडिशनल मीडियामध्ये काम करणाऱ्या एजन्सीज होत्या आणि तेव्हा प्रश्न असा होता की आपण काय चालू करायचं. माझ्या असं लक्षात आलं की हे मीडियम नवीन डेव्हलप झालं आहे, इन्फंट मीडियम आहे, आत्ताच जन्म झाला आहे रिजनल चॅनलचा, हे खूप पुढे जाणारं मीडियम आहे. तर आपण रेसमध्ये न उतरता आपण नवीन मार्ग कुठला तरी निवडू ना. म्हणून मी फक्त टी व्हीमध्ये काम करणं प्रिफर केलं आणि तिथं माझी एजन्सी चालू केली, मीडिया एन टी ए म्हणून. कुठली गोष्ट घडायची असते तर काहीतरी कारण त्याच्या पाठीमागे असतं. म्हणजे तुम्ही जेव्हा या क्षेत्रात येत होते तेव्हा असं काय घडलं, काय कारण ठरलं की तुम्ही या क्षेत्राकडे वळले? नाही, तो प्रवास मजेदार आहे. मी मार्केट रिसर्च मधला माणूस आहे. मी पूर्वी कॉलेजमधनं पासआउट झाल्यावर 4 वर्ष मार्केट रिसर्चमध्ये काम केलं आहे. ते केल्यानंतर प्रसंग असा आला की माझी तिथं ओळख झाली, माझं लग्न ठरलं, ती मुलगी तिथंच काम करत होती. म्हणलं आपण एकत्र काम नाही करायचं, मग आपण वेगळी वाट काहीतरी निवडू, दुसरीकडे जाऊ. ते करत असताना मला जे लोकल न्यूज चॅनलमध्ये मी गेलो, त्याचे जे प्रमोटर होते, मालक होते, ते माझे मित्र होते. ते मला म्हणले, अरे तू एवढं करतोस तर माझ्यासाठी काम कर. आणि मी म्हणलं मला येत नाही. तर ते म्हणले तुला बाकी नॉलेज आहे ना सगळं, तर तू ते काम कर. तर ते काम कर म्हणल्यावर मी म्हणलं मी प्रयत्न करतो आणि असं करून मी मीडियात आलो. सो ही जर्नी अशी, तसं म्हणलं तर ॲक्सिडेंटल एंट्री आहे आणि ते केल्यानंतर डेव्हलप झाल्यानंतरचा हा प्रवास आहे. हे सगळं जेव्हा घडत होतं तेव्हा कुठलीही गोष्ट आपण सुरू करतो, तुम्ही जेव्हा जशी एजन्सी सुरू केली, काहीतरी अडचणी येतात, काहीतरी चांगल्या गोष्टी घडतात, वाईट गोष्टी घडतात, काहीतरी आव्हानं असतात. तेव्हा त्या काळात म्हणजे 25 वर्षांपूर्वी जेव्हा तुम्ही एजन्सी सुरू केली तेव्हा काय आव्हानं तुम्हाला समोर होती जी तुम्ही पार करत इथपर्यंत हा प्रवास पूर्ण केला? तुम्ही बघा ना, सगळ्यात पहिलं आव्हान होतं नवीन टीव्ही चालू झालाय, त्याची कोणालाच माहिती नाही याच्यावर जाहिरात कशी करायची. कारण ह्याच्यापूर्वी फक्त दूरदर्शन हा चॅनल होता की ज्याला आपण म्हणतो ना, जो कडेकोट किल्ल्यामध्ये असल्यासारखा होता. तो लोकांपर्यंत त्याचा ऍक्सेस नव्हता जाहिरात करण्यासाठी तर फार. तर हे करत असताना माझ्या असं लक्षात आलं, पहिलं क्लायंटकडे गेल्यानंतर जाहिरात का कर बाबा हे त्याला पटवून द्यायचं, मग कुठं कर म्हणजे त्याचा उपयोग होईल ह्याचं मीडिया प्लॅनिंग करायचं. मग तिसरी जबाबदारी अशी होती की मग ते सगळं झाल्यानंतर त्याचा गोषवारा असा की त्याला उपयोग व्हायला पाहिजे ना. तो उपयोग झाला तर तो कॉन्ट्रीब्युशन परत त्याचं वाढवेल आणि इंडस्ट्री वाढेल, तरच टेलिव्हिजन मीडिया इथं महाराष्ट्रात डेव्हलप होईल. हे तिन्ही करत असताना, म्हणजे ज्याला म्हणतो ना की आई वडील जसं लहान मुलाला वाढवतात तसा रोल होता तो. म्हणजे ते सगळं आपल्यालाच करायचं. हे आपण जेव्हा बघतो की प्रत्येकाला जाहिरात करायची असते, पण जेव्हा तुम्ही म्हणताय की टीव्हीसाठी जाहिरात हे तुम्ही ठरवलं आणि फक्त टीव्हीसाठीच जाहिराती करण्याचं काम एजन्सीच्या माध्यमातून सुरू केलं, तेव्हा कसं तुम्ही सांगत होतात लोकांना की टीव्हीसाठी जाहिरात केली पाहिजे किंवा टीव्हीवर जाहिरात येणं किती महत्वाचं आहे,
काय काय लोकांना सांगितल्यानंतर किंवा क्लायंटला सांगितल्यानंतर त्यांना पटवून देणं सोपं जात होतं किंवा लोक येतात? मी आजही टीव्हीवर जाहिरात ज्याला करायची असते, ज्याला ब्रँड बनवायचे टीव्हीवरनं, आजही आणि तेव्हाही मी क्लायंटला हेच सांगायचो, तुम्ही तुमचं पूर्ण बजेटिंग करा, तुम्ही त्याचा आढावा घ्या, कारण टीव्हीची जाहिरात एकदा करून होणारी नाही. टीव्ही हे कन्सिस्टन्सीचं मीडियम आहे. टीव्हीची जाहिरात मध्येच बंद केली तर पूर्वीची पुण्याही वाया जाते, पूर्वीचा केलेला खर्च वाया जातो आणि त्याला खर्चात टाकायला लागतं. तेच तुम्ही कन्सिस्टंट राहिलात तर तुमची ती इन्व्हेस्टमेंट असते आणि तुमचा ब्रँड डेव्हलप होतो. आणि नंतर त्याचा पिरॅमिड उलटा आहे, म्हणजे खर्चाचा पिरॅमिड आहे ना, तो बरोबर त्याच्या रिझल्टच्या पिरॅमिडचा उलटा आहे. खर्च कमी होत जातो आणि नंतर रिझल्ट वाढत जातो. साधारणपणे 25 वर्षांपूर्वी जेव्हा तुम्ही सुरुवात केली त्याच्यानंतर वेगवेगळ्या एजन्सीज मार्केटमध्ये आल्या असतील, पण तेव्हा सुरुवातीच्या टप्प्यात आणि नंतर जेव्हा ही स्पर्धा वाढत गेली तेव्हा स्पर्धा वाढताना काय आव्हानं होती? ही स्पर्धा जेव्हा वाढत गेली तेव्हा त्याचे कसे एकूण या सगळ्या क्षेत्रावर परिणाम? स्पर्धा वाढत गेली असं म्हणण्यापेक्षा स्पर्धा कुठे वाढली सांगतो मी तुम्हाला. 1 चॅनल ते 2 चॅनल झाले, मग त्यानंतर टीव्ही हा इडियट बॉक्स म्हणतो आपण, तो खऱ्या अर्थाने सिद्ध झाला सगळे न्यूज चॅनल लॉन्च झाल्यानंतर. कारण 24 तास तुम्हाला फीड मिळायला लागलं आणि व्ह्युअरला कन्व्हिनियन्स मिळाला ना. पूर्वी त्याला पेपर वाचायचं सकाळी किंवा असं होतं, आता न्यूज चॅनलला त्या सोयीनी त्याला बातम्या बघता यायला लागल्या आणि त्यामुळे काय झालं की त्याच्याकडे लोकांचा कल वाढला आणि ऑटोमॅटिकली व्ह्युअरशिप वाढली. पण आता गंमत अशी आहे की जेवढे चॅनल वाढतात तेवढ्या ॲडव्हर्टायझरचं कन्फ्युजन वाढतं. याचं कारण असं, आता 10 चॅनल 20 चॅनल झाले. आता 20 चॅनलमध्ये मी कुठे करू जाहिरात? हे मोठ्या 20मध्ये तर करू शकत नाही तो, कारण त्याचं बजेट लिमिटेड असतं. म्हणजे थोडक्यात पिक अँड चूज ऑप्शन चुजिंग आला आपल्याला. ऑप्शन चूज करायचं तर त्याला मेकॅनिझम्स आली की डेटा यायला लागला की व्ह्युअरशिप. TRP नावाची एक कॉमन टर्म जगामध्ये अख्ख्या जो टीव्ही बघतो त्याला TRP, मग तो 4 वर्षाचा मुलगा सुद्धा TRP बद्दल बोलतो, की 70 वर्षाचा माणूस TRP बद्दल ही टर्म वापरतो. नाही कारण TRP सगळीकडे. बरं तुम्ही बघितलं तर सगळीकडे बातम्याही अशा येतात, हे TRP साठी केलं तर ते TRP साठी, मग त्यामुळे TRP सगळ्यांना माहिती. आता TRP आला, आकडे बारीक म्हणजे मायक्रो लेवलला मिळायला लागले की मुंबईत कुठं किती बघतायत, महाराष्ट्रात किती बघतात, ह्या शहरात किती बघतात, तिथे असं मिळायला लागले. पण त्याचं गणित बांधायचं कसं हे शिक्षण जे आहे ते सगळ्यांनी घेतलेलं नसतं. आणि कसं असतं, डेटाचा वापर आहे ना तो तुम्हाला करताना खूप सांभाळून करायला लागतो. याचं कारण असं, इंग्लिशमध्ये म्हणतात असं, डेटा कॅन डिसीव्ह यू, नंबर्स कॅन डिसीव्ह यू. याचं कारण असं, ह्युमन इंटेलिजन्स इज मोर प्रॉमिनंट दॅन डेटा. तर तुम्ही चॅनल 20 मधलं सिलेक्ट करताना तुम्हाला बघायला लागतं की तुम्ही कुठलं प्रोडक्ट आहे, त्याचं ऑडियन्स कुठे आहे. अगदी उदाहरण देतो, नाटक असेल तर मला पुणे, मुंबई आणि नाशिकमध्ये करायला लागेल, कारण नाटक तिथं रुजलेलं आहे, ऑडिटोरियम्स आहेत, प्रेक्षक वर्ग आहे. सो मॅक्झिमम प्रोबॅबिलिटी तिथे. तर तिथं जो चॅनल बघितला जातो, तिथे जे प्रोग्राम बघितले जातात तिथे करायला पाहिजे. तेच मला दुसरं कुठलं कन्झ्युमर प्रोडक्ट असेल तर मला महाराष्ट्रामध्ये जायचं आहे, तर मला रीच वाढवायचं आहे, मला आयबॉल्स वाढवायचे, तर तिथं मी नंबरवर जास्ती स्ट्रेस देईन. आणि जिथं मला क्वालिटेटिव्ह ॲनालिसिस करायचं आहे तिथं मी अशा पद्धतीने ॲनालिसिस करतो. सो मी नॉर्मली करताना 30-40% डेटाचा रेफरन्स घेतो, बाकी ह्युमन इंटेलिजन्स वापरायचा आपला आणि आपण जाहिरात करायची. या सामान्य माणसासाठी एक छान तुम्हाला उदाहरण देतो. आपण असं म्हणतो की कन्झ्युमर प्रॉडक्टची जाहिरात, टूथपेस्टची जाहिरात, शॅम्पूची जाहिरात, कोल्ड्रिंक सगळीकडे दिसते. त्याचं सोपं कारण आहे ना, त्यांना प्रत्येक माणूस हा त्यांचा टार्गेट आहे, प्रत्येक माणूस हा ऑडियन्स आहे. सो मी अगदी छान कल्पनेत सांगायचं झालं अलंकारिक, तर कल्पना अशी आहे की मला FMCGची जाहिरात करायची असेल तर मला झाड येण्यासाठी परागकण सगळीकडे उधळायचे, की जिथं जाऊन पडतील तिथं झाड येणार आहे. फक्त हवा चांगली आणि पाणी मिळतं, बस एवढं झालं की तिथं येणार आहे. हेच मला रिअल इस्टेटची करायची तर सगळं काही 10 कोटी महाराष्ट्राचा ऑडियन्स त्याचं प्रॉडक्ट घेणारा नाही आहे, त्याच्यातले घेणारे 100 जण, 200-500 जण. मला त्यावेळी उलट रिव्हर्स मेकॅनिझम वापरायला लागतं. आणि मला ज्या फुलामध्ये मध आहे अशी फुलं कुठं शोधायची मीडिया म्हणजे ऑडियन्समध्ये, असं मला प्रयत्न करायला. इतकं अवघड आहे ते. सो ज्याला आपण असं म्हणू शकतो की महाभारतामध्ये जी गोष्ट होती, अर्जुनाला विचारतात तुला काय दिसतं, मला पोपटाचा डोळा दिसतो. आम्हाला रिजनल प्लॅनिंग करताना किंवा निश प्रॉडक्ट करताना, हाय व्हॅल्यू प्रॉडक्ट करताना आम्हाला पोपटाचा डोळा शोधायला, नाहीतर त्या ब्रँडचं कंबर्ड मॉडेल म्हणजे. आणि टीव्ही ही अशी गोष्ट की ज्याच्यामध्ये स्टेक्स जास्त आहेत आणि तुम्ही जर योग्य केलं नाही तर तुम्ही सुद्धा परत कधी टीव्हीवर येणार नाही आणि इंडस्ट्रीचं नुकसान कराल.
चॅनलची संख्या जेव्हा वाढत होती म्हणजे सुरुवातीच्या टप्प्यात 1-2 चॅनल्स असतील, नंतर चॅनल्स वाढले, तर त्याचा कशा पद्धतीनं तुम्ही एक एजन्सी म्हणून फायदा किंवा येणारे जे क्लायंट्स आहेत त्यांच्यासमोर जे वेगवेगळे ऑप्शन तयार झाले, कन्फ्युजन तयार स्वाभाविक होणार, ते कसं टॅकल करणं अवघड जात होतं? सुरुवात फार छान होती. पूर्वी क्लायंटच सांगायचा मी माझ्या घरी हा चॅनल बघतात, माझ्या आजूबाजूचे हा बघतात, माझ्या कंपनीतले लोक हे बघतात, आपण इथे जाहिरात. आता ते करत असताना नाकी नऊ येणं कशाला म्हणतात मी अनुभवलं ते, की आम्ही तेव्हा त्यांना सांगायचो अहो आपण जाहिरात तुमच्यासाठी नाही करत आहे, आपण तुमच्या प्रोडक्ट विकत घेणाऱ्यांसाठी करतो. सो ते जे बघतात चॅनल तर त्याच्यासाठी आपण जाहिरात करू ना. मी तुम्हाला सांगू का, मीडिया करत असताना, जाहिरात करत असताना तुम्हाला उत्कृष्ट ऑडियन्स बनायला लागतं पाहिजे. तुम्ही जेव्हा 25 वर्षाचा प्रवास बघता तेव्हा वेगवेगळी माध्यमात येत गेली, बदलत गेलं. आता जेव्हा सोशल मीडिया म्हणा, डिजिटल मीडिया म्हणा, याकडे जेव्हा लोकांचा अधिक कल वाढताना आपण पाहतो तेव्हा काही फरक जाणवतो टीव्ही, प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल. तर त्या डिजिटलमध्ये जे नवीन सगळे सोशल मीडिया वगैरे तर तिथे काय नेमकी तुम्हाला आव्हानं वाटतं? मला एक सांगा, जेव्हा प्रिंट आणि होर्डिंग चालू होतं आणि जेव्हा टीव्ही आला आणि टीव्ही एकदम पॉप्युलर व्हायला लागला, बूम मध्ये आला, तेव्हा सगळेजण म्हणत होते असं की आता प्रिंटचं काय होणार, प्रिंटचं काय होणार. काही घडलं नाही. 100% 90% झालं असेल, इव्हेंच्युअल प्रोसेस आहे, दॅट इज फाईन. 90% झालं, ते बंद पडला नाही, कमी झाला नाही, काय नाही झाला. आता मला एक सांगा, सोशल मीडिया आला तर टीव्हीला ठीक आहे ना, थोडं कॉन्ट्रीब्युशन तो टीव्हीतलं काढणार किंवा त्या शेअर काढणार, नाही असं नाही. पण मला एक सांगा, हे सगळं करत असताना ओव्हरऑल शेअर वाढतोय ना ऍडव्हर्टायझरचा. सो त्यामुळे टीव्ही आहे तसं राहणार, प्रिंट आहे तसं. आणि जो खरा मीडिया प्लॅनर आहे ना, त्याला कुठलंही सावत्र, कुठलंही सक्क नसतं. जो खरा मीडिया प्लॅनर आहे तो प्रिंट आहे तेवढ्याच प्रेमाने घेणार, टेलिव्हिजन आहे तसं. मीडिया मिक्स ही टर्म आहे त्याच्यासाठी. तुम्ही त्या प्रॉडक्टसाठी कुठलं मीडिया मिक्स वापरताय माझं. आता सोशल मीडिया का पॉप्युलर झाला, कारण ते 5,000 रुपयात सुद्धा जाहिरात करू शकता तुम्ही, टीव्हीत नाही करू शकत, पेपरमध्ये नाही करू शकत तुम्ही. आणि त्यामुळे तो पॉप्युलर झाला. मला असं म्हणायचं, त्याला नावं न ठेवता त्याचा वापर आपण टीव्ही बरोबर करू ना, म्हणजे किंवा प्रिंट बरोबर करू आणि एकत्र करू. असं केलं तर तुम्हाला 360 डिग्रीज कॅम्पेन मिळेल, ज्याच्यामुळे लोक सगळ्या युनिव्हर्समधले एक्सपोज होतील त्या जाहिरात. हा प्रश्न जर विचारला नाही तरी मुलाखत अर्धवट राहील, म्हणून सांगतो. 25 वर्ष तुम्ही जेव्हा या क्षेत्रात काम करता तेव्हा तुम्हाला भविष्य काय दिसतं या सगळ्या क्षेत्राचं? ह्याचं भविष्य उज्ज्वलच आहे ऑफकोर्स. याचं कारण असं की रादर मी असं म्हणेन की जेवढी माध्यमं येत आहेत, जेवढे चॅनल्स येत आहेत, जेवढी मीडियम्स येत आहेत, तेवढा तो नॉईज वाढत चाललाय मीडियामध्ये. आता तो वाढत असताना तुम्हाला त्या लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी मग तुम्हाला अंदाज घेऊन चालणार नाही, त्यासाठी तुम्हाला एक्सपर्ट्सच लागणार आहेत. सो टीव्ही आणि याच्यामधले ॲडव्हर्टायझिंगमधले जे टॅलेंट आणि स्किल आहे ना, ते तुम्ही वापरलं तर तुम्हाला हा बिझनेस कायम वाढतच राहणार. जर असं आपण म्हटलं आता पुढच्या 25 वर्षानंतर ह्या क्षेत्राला आपण जर कुठे पाहत असू तर तुम्हाला काय वाटतं, हे क्षेत्र पुढच्या 25 वर्षानंतर कुठे असेल? जोपर्यंत माणूस एंटरटेनमेंट बघतो, जोपर्यंत भारतामध्ये स्पेशली इमोशन कंटेंट आहे, तोपर्यंत टेलिव्हिजन किंवा कुठलंही, मग पिक्चर असेल, टीव्ही असेल, कुठलाही मीडिया आहे, प्रिंट असेल, पुस्तक असेल, पुस्तकही संपलेली नाहीत अजून. बघा तुम्ही, जरी लोकांची वाचायची सवय कमी झाली पण पुस्तकं संपलेली नाही. तसं कुठलंही मीडियम असं नसतं की ते चालत नाही, फक्त त्याची कॉम्बिनेशन बदलतात ना, त्याचं ताकद बदलते, त्याचं वेटेज बदलतं, एवढंच होत असतं. या संपूर्ण प्रवासात बऱ्याचशा गोष्टी तुम्ही वेळोवेळी शिकत गेला असाल, चांगले अनुभव तुम्हाला मिळाले असतील. कुठला असा एक किस्सा आहे, कुठली अशी एक आठवण आहे या एवढ्या सगळ्या प्रवासात जी तुम्हाला कायम आठवत राहील की हे एवढ्या वर्षात माझ्यासोबत चांगलं? मी ब्रँडचं नाव न घेता तुम्हाला सांगतो, मी 2000 आयुष्यातली पहिली माझ्या रेडिओसाठी जिंगल बनवली आणि ती होती रिअल इस्टेट कंपनी. तर ती रिअल इस्टेट कंपनीची जाहिरात जिंगल सुरुवातीला त्यांनी लावली. ती लावल्यानंतर सलग 14 वर्ष चालू होती पुण्यामध्ये. बरोबर. आणि लोक सकाळी 8 वाजता भक्ती संगीतमध्ये ती लागायची आणि लोक त्याच्याप्रमाणे घड्याळ लावायचे की ही जाहिरात लागली म्हणजे. आणि मग तो ज्यांच्यासाठी मी केली ती जाहिरात, त्यांनी मला एक दिवस सांगितलं की अरे मी कुठेही गेलो भाषण करायला, कुठे मला गेस्ट म्हणून बोलवलं तर माझी ओळख दररोज सकाळी तुमची जाहिरात लागते ना, जी जाहिरात ऐकतात तो हा माणूस आहे, अशी करून दिली जाते. ही त्या ॲडव्हर्टायझिंगची स्ट्रेंथ आहे की त्यांनी तुम्हाला आयडेंटिटी मिळते. अशा इतक्या महत्वाच्या क्षेत्रात गेली 25 वर्ष तुम्ही सातत्यानं काम करताय. अर्थात गोखले सरांचं हे वेगळेपण ह्याच्यासाठी आहे
की महाराष्ट्रातून सुरुवात जर कोणी केली असेल टीव्हीसाठीच्या जाहिरातींची तर ती गोखले सरांनी केली. आणि अर्थात कुठल्याही गोष्टीची जेव्हा सुरुवात केली जाते ती फार काळ सातत्यानं खूप कमी लोक टिकवतात आणि जे टिकवतात ते सर्वपरिचित सर्वदूर पोहोचतात. त्यापैकीच मनोज सरोदे सर तुम्ही वेळ दिलात. खूप खूप धन्यवाद. पुढारी धन्यवाद. व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल सर, ज्ञानेश्वर चौकमत, पुढारी.